थँक यू फॉदर, थँक यू जीजस, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. धन्यवाद प्रभू येशू, तुझ्या नावाची मी स्तुती करतो, तुला मी धन्यवादित करतो. हे प्रभू येशू, आज या दिवशी या समय प्रभू येशू, तुझ्या वचनाचं मी चिंतन मनन अध्ययन करणार आहे प्रभू येशू. हे प्रभू येशू, ज्या वचनांचं मी अध्ययन केलेलं आहे ते वचनाची पेरणी प्रभू येशू मी तुझ्या इच्छेनुसार करणार आहे प्रभू येशू. तू मला सहाय्य कर, मदत कर प्रभू येशू. ह्या सगळ्या काय गोष्टी प्रभू येशू जे होतील, जे आता जे होत आहेत प्रभू येशू, हे सगळं काय तुझ्या योजनेनुसार, तुझ्या इच्छेनुसार आहे प्रभू येशू. तुझा पवित्र आत्म्याचा अनुग्रह माझ्या अंतःकरणामध्ये, माझ्या हृदयामध्ये, माझ्या देहामध्ये कार्य करू येशू. ज्या वचनाची मी माझ्या हृदयामध्ये पेरणी केलेली आहे, त्याच वचनाची पेरणी मी माझ्या बहिणींच्या हृदयामध्ये, अंतःकरणामध्ये मी पेरण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तू मला सहाय्य कर, मदत कर. तुझी प्रेम, दया, शांती आम्हा सर्वांमध्ये असो. हे प्रभू येशू, तू सर्व शक्तिमान, सर्व ज्ञानी परमपिता परमेश्वर आहे आणि तुझी अनंत काळची शांती आम्हा सर्वांमध्ये असो. आमेन. प्रेज द लॉर्ड. तुम्हा सगळ्या लोकांना, तुम्हा सगळ्या भावा बहिणींना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने अभिनंदन. मी येशू ख्रिस्ताच्या नावाने तुमचं स्वागत करतो. आजचा बहुमूल्य दिवस, आजचा अद्भुत आणि अलौकिक दिवस हा जो देवाने दिलेला आहे, त्याचे शुभवर्तमान सांगण्यासाठी, त्याचे सुसमाचार सांगण्यासाठी. तर आज या दिवशी, या समय मी प्रसन्नित होऊन मी तुम्हाला सांगत आहे की परमेश्वर हा महान आहे आणि परमेश्वर हा आदी आणि अंत आहे. तर सगळ्या काय गोष्टी परमेश्वराच्या हातामध्ये. तो आपला जीवनदाता आहे, तोच आपला मृत्यूदाता आहे. तर आजचा संवेदनशील विषय आहे पाप आणि वचन. पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो, आजचा जो विषय आहे हा खूप संवेदनशील आहे आणि तो विषय आहे पाप आणि वचन. तर आपल्याला इथं बघायचं आहे की या जगामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मानवजाती आहे आणि आपण सर्व जे मानवजाती जे आहे ते पूर्वीपासून ते आत्तापर्यंत पाप करतच आलेले आहे. आणि आता पण वर्तमान काळामध्ये पण बहुतेक जणांकडून पाप होतात. तर पाप कुठल्या प्रकारचे आहे? खोटं बोलणं, व्यभिचार करणं, आज्ञा न मानणं, चोरी करणं, खोटी साक्ष देणं, परस्त्री गमन, परपुरुष गमन, परधनाचा लोभ धरणं, या गोष्टी काय पापमय आहे. हे आपल्याला अंधकारमय जगामध्ये घेऊन जातात, हे आपल्याला वाईट गोष्टींकडे घेऊन जातात. तर ह्या गोष्टी काय पाप आहे. तर ह्याच्याबद्दल परमेश्वराने म्हणजे साक्षात प्रभू येशू ख्रिस्ताने योहानाकृत शुभवर्तमानामध्ये सटीकपणे समजावून सांगितलेलं आहे. तो प्रभू येशू ख्रिस्त काय करतो की एका पंगू मनुष्याला बरं करतो. तर त्याच्या संदर्भामध्ये आजचं हे वचन आहे. तर आपल्याला पाहायचं आहे योहानाकृत शुभवर्तमान अध्याय 5. अध्याय 5 मध्ये लिहिलेलं आहे, बेथसेदा तळ्याजवळचा पंगू मनुष्य. तर ह्याचे जे वचन आहे ते 1 पासून तर 47 पर्यंत आहे, म्हणजे एकूण 47 वचन आहे. तर आपल्याला फक्त म्हणजे मी फक्त 18 वचनांचं 18 वचनाबद्दलच मी तुम्हाला समजावून सांगणार आहे की 18 वचनापर्यंतच ह्या मनुष्याबद्दलची माहिती आपल्याला याच्यातून कळेल की इथं काय लिहिलेलं आहे. त्यानंतर यहुद्यांचा सण होता, तेव्हा येशू वर यरुशलेमेस गेला. यरुशलेमेत मेंढरे दरवाजाजवळ एक तळे आहे,
त्याला इब्री भाषेत बेतसदा म्हणतात. आता प्रभू येशू ख्रिस्त कुठे गेला होता? एका सणामध्ये गेला होता. यहुदी लोकांचा एक सण असतो. आता वेगवेगळ्या प्रकारचे सण असतात. वल्लांडण एक सण आहे, वल्लांडण. ते हिब्रू भाषेमध्ये तसं लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर फसेचा पर्व, तो एक पण एक सण आहे. पेंटिकॉसचा एक पण एक दिवस आहे, त्यावेळेस पण सण साजरे होतात. तर वेगवेगळ्या प्रकारचे सण असतात. आता कुठला सण होता याच्याबद्दल इथं काय असं लिहिलं नाही, पण यहुदी लोकांचा सण होता. त्या सणामध्ये येशू कुठे गेला होता? येरुशलेममध्ये गेला होता. त्याला इंग्रजीमध्ये जेरुसलेम म्हणतात. तर तिकडं काय होतं? येरुशलेममध्ये एक तळ होतं. एक आपण कुंड पण म्हणू शकतो, एक तळ आहे. आणि ते तळ होतं एक असं, म्हणजे गोलाकार होतं का चौकोनी त्याचं काय माहिती नाही, पण एक तलावासारखं, म्हणजे कुंड म्हणून एक तळ होतं. आणि त्या तळाला काय म्हटलं आहे? बेथेसदा. काय म्हटलं त्याला? बेथेसदा. त्याला हिब्रू भाषेमध्ये म्हणत आहे बेथेसदा. आपल्याला या गोष्टी जरा बोलायला फार कठीण वाटेल, पण पवित्र शास्त्र जे बायबल आहे ते हिब्रू भाषेमध्ये, ॲरेमिक भाषेमध्ये आणि युनानी भाषेमध्ये पण लिहिलेले आहे. तर तिकडं काय होतं? त्याच्याजवळ 5 पडव्या आहेत, म्हणजे 5 पायऱ्या होत्या त्याला. स्टेअरकेस आपण त्याला म्हणतो, पायऱ्या होत्या. तर 5 पायऱ्या होत्या. त्यामध्ये रोगी, आंधळे, लंगडे, लुळे यांचा मोठा समुदाय पडलेला असे. आणि पुढं काय लिहिलं आहे? ते पाणी हलण्याची वाट पाहत असत. आता त्या तळाजवळ जे होते ना, सगळे रोगी होते, सगळे आंधळे, लुळे, पांगळे, सगळे, म्हणजे जे शरीराने एकदम कमजोर होते, जे एकदम रोगी, एकदम पूर्णपणे शरीराने एकदम कमजोर आहे, असे लोक त्या तळाजवळ होते. आता ते काय करत होते? तळ हलण्याची वाट बघत होते. तळाला असं, तळाचं जे पाणी ते हलण्याची काय बघत होते? वाट बघत होते. तर पुढच्या वचनामध्ये इथं लिहिलेलं आहे, 4थं वचन इथं लिहिलेलं आहे, कारण की देवदूत वेळोवेळी तळ्यात उतरून पाणी हलवीत असे आणि पाणी हलविल्यानंतर त्यात प्रथम जो जाई त्याला कोणताही रोग असला तरी तो बरा होत असे. परमपिता परमेश्वराने काय केलं होतं की देवदूतांना काही असे अधिकार दिले होते. कारण की ते जे करतात ते परमेश्वरच्या इच्छेनुसार करतात. जे स्वर्गीय देवदूत आहे, परमेश्वरच्या परवानगीनुसार ते काय करत नाही. तर स्वर्गातून काय करायचे? देवदूत अवतरायचे पृथ्वीवरती. आता देवदूताचं वर्णन कसं केलेलं आहे ह्या वचनामध्ये असं लिहिलेलं नाही आहे. आता जुन्या करारामध्ये जर गेलं की देवदूत कसे आहेत, तर जुन्या करारामध्ये त्यांचं वर्णन केलेलं आहे. तर मी ह्या गोष्टी, म्हणजे वेळ आपल्याकडे एवढा जास्त नाही की त्यांचं वर्णन मी तुम्हाला करून सांगू. पण देवदूत तिकडं आले होते आणि देवदूत काय करत होते? तिथं पाण्याला हलवायचे. तिथं पाणी आहे ना तळामध्ये, ते पाण्याला हलवायचे. आणि पाणी जेव्हा हलवलं तर रोगी लोक काय करायचे? आंधळे, पांगळे, लुळे लोक त्या तळामध्ये जायचे. त्या तळामध्ये कोणाचा हात आधू असला तर त्या हाताला पाणी लावणार, कोणाला डोळ्याने आंधळे असतात तर डोळ्यावर पाण्याचे सपके मारणार, पाणी शिंपडणार डोळ्याला. कोणी आंघोळ पण करत असे, असं पण, म्हणजे पूर्ण इथं असं लिहिलेलं नाही, पण पाण्यात उतरल्यावरती त्यांचा रोग बरा होत होतं, ह्या गोष्टी तिथं लिहिलेल्या आहेत. आणि ह्या सत्य गोष्टी आहेत. वास्तविक जीवनामध्ये जर बघितलं तर इस्रायल राष्ट्रामध्ये, येरुशलेममध्ये जर तुम्ही गेला असाल तर तिथं तळ अजूनपर्यंत आहे. तुम्ही विकिपीडियामध्ये, इंटरनेट, गुगलमध्ये पण त्याला बघू शकता, सर्च करू शकता की ते तळ कुठे, काय, कोणत्या जागेत आहे. तर आपल्याला ह्या गोष्टी कळेल त्याच्या माध्यमातून, जर तुम्हाला जर वेळ असेल तर. तर 5वं वचन इथे लिहिलेलं आहे,
तेथे 38 वर्षे आजारी असलेला कोणी एक माणूस होता. पहा इथं वचन काय लिहिलं आहे, एक माणूस होता जो 38 वर्षापासून 38 इयर्स 38 वर्षापासून काय झाला होता, आजारी होता तो. 38 वर्षापासून पहा, म्हणजे किती मोठा कार्यकाळ आहे हा आजारपणाचा. 38 वर्ष म्हणजे खूप मोठा झाला. आपण जर 1 महिना 15 दिवस आजारी पडलो तर आपल्याला वाटतं यार मी पूर्ण आयुष्यभरच आजारी झालो का काय, अशा आपल्या मनामध्ये भावना येतात. तर आपल्याला 5व्या वचनामध्ये बघायचं की तो व्यक्ती जो होता तो कोण होता, आजारी होता. आणि तो पंगू व्यक्ती होता. एकदम पंगू म्हणजे कसं आहे, त्याला असं उठायला चालायला जमत नव्हतं. म्हणजे त्याला एक असं लकवा मारलेला असेल किंवा पॅरलस असू शकतो. पंगू म्हणजे त्याच गोष्टी त्याच श्रेणीमध्ये आला. पॅरलस मारलेले, लकवा मारलेले, म्हणजे अशा अवस्थेमध्ये तो होता. तर त्याला चालता येत नव्हतं, उठता येत नव्हतं, बसता येत नव्हतं. म्हणजे तो एकदम असं अंथरुणावरती खिळलेला होता. अंथरुणावरती तो पडलेला होता. तर 6वं वचन इथं लिहिलेलं आहे की येशूने त्याला पडलेले पाहिले आणि त्याला तसे पडून आता बराच काळ लोटला आहे हे ओळखून त्याला म्हटले, तुला बरे होण्याची इच्छा आहे काय? पहा, परमेश्वर फार समजूतदार आहे. तो आपल्या भावनांना समजतो, आपल्या हृदयाला परखतो. आणि देव बघा इथं कधी कोणाला जबरदस्ती करत नाही, कधी कोणाला असं म्हणत नाही की तू बरा झाला आहे, तू माझ्याकडे आला आहे, सगळं काय झालं आहे. बघा येशू ख्रिस्त, बघा येशू ख्रिस्ताने काय प्रश्न विचारला आहे की तुला बरं होण्याची इच्छा आहे का? इच्छा. इथे येशू ख्रिस्त असा म्हटलेला नाही आहे की तू माझ्याकडे ये किंवा मी तुझ्याकडे येतो, तुला हात लावतो, तू बरा होऊन जाशील, तुला काय टेन्शन घ्यायचं नाही, आता सगळं काय मी करेन. नाही, ह्या गोष्टी नाही बोलत. येशू ख्रिस्त काय म्हणतो त्याला की तुला बरं होण्याची इच्छा आहे काय? इच्छा. त्याने प्रश्न विचारला. म्हणजे तुझ्या ठाई परमेश्वराच्या प्रती विश्वास आहे का? तुझा माझ्यावरती विश्वास आहे का? तुला बरं व्हायचं आहे का? तुझी इच्छा आहे? तर हे वचन आपल्याला आत्मिक गोष्टीचा बोध करून देतो. हे वचन आपल्याला स्मरण करून देतो की परमेश्वर आपल्या इच्छांना बघतो, परखतो आणि आपल्याला विचारतो पण की तुला बरं व्हायचं का? तुला चांगलं व्हायचं का? आणि तर साक्षात परमेश्वर त्याच्या समोर उभा होता. येशू ख्रिस्त काय जिवंत परमेश्वर आहे. परमेश्वर त्याच्या समोर उभं राहून विचारतो की तुला बरं होण्याची इच्छा आहे काय? तर आपल्याला पुढं बघायचं 6वं वचनमध्ये क्षमा मागतो की 7वं वचनमध्ये लिहिलेलं आहे, त्या दुखणेकराने त्याला उत्तर दिले, महाराज, पाणी उसळते तेव्हा मला तळ्यात सोडाव्यास माझा कोणी माणूस नाही. मी जातो ना जातो तोच दुसरा कोणीतरी माझ्या आधी उतरतो. तो म्हणतो की मी इतका कमजोर आहे, मला इतका त्रास होतोय, मी 38 वर्षापासून मी एकदम वेदना, त्रास, हळहळ व्यक्त करतोय. मला उठता पण येत नाही, मला बसता पण येत नाही आणि कोणी माणूस पण नाही मला मदत करण्यासाठी, कोणी मनुष्य पण नाही मला मदत करण्यासाठी की मी कसं जाऊ तिकडं. मला बरं व्हायचं आहे, मला त्या तळामध्ये जायचं आहे. तिथं तळामध्ये गेल्यानंतर मी त्या तळामध्ये पाण्यात उतरल्यावरती मी बरं होईल, मला तिथं जायचं आहे. पण जो कोणी व्यक्ती जर असला ज्याला बरं व्हायचं असेल तर तो माझ्या अगोदर जाऊन पोहोचतो. म्हणजे आता तर तसं बघायला गेलं तर अवतीभवती पण काही मनुष्य असू शकतात, पण कोणी त्याला मदत केलेली नाही त्या तळापर्यंत घेऊन जाण्यासाठी. कारण की यहुदी लोक म्हणजे आजूबाजूला जरी असले तरी त्यांना असं वाटायचं की हा म्हणजे ते असं त्या दृष्टिकोनातून विचार करत असेल की हा रोगीट आहे, जर ह्याला हात लावला तर आम्हाला पण रोग होईल, म्हणून त्याला तसं एकटंच सोडून दिलं होतं आणि कोणी त्याला मदत करत नव्हते. ज्याला बरं होण्याची इच्छा आहे तर तो स्वतः जायचा, पण
दुसऱ्यांना मदत करत नव्हते. आता करणार तरी कसं? कोणाला दिसत नव्हतं, कोणाला ऐकता येत नव्हतं, कोणाला एका हाताने कसे कमजोर होते, कोणी पायाने लंगडे होते. तर ज्याला त्याला आपलं पडलेलं आहे. तर येशू ख्रिस्त काय म्हणतो की तुला इच्छा आहे का बरं होण्याची? पण तो त्याचं सांगायला लागला की मला उठता येत नाही, चालता येत नाही, कोणी माणूस पण माझ्याबरोबर नाही. तर 8वं वचन इथं काय लिहिलेलं आहे? 8वं वचन फार अप्रतिम आहे. आता 8व्या वचनाकडे आपल्याला लक्ष केंद्रित करून ऐकायचं आहे की 8वं वचन काय आहे. खूप मस्त वचन आहे, सुंदर वचन आहे. 8व्या वचनमध्ये लिहिलं, येशू त्याला म्हणाला, उठ, आपली बाज उचलून घेऊन चालू लाग. येशू ख्रिस्त म्हणला, उठ, आपली बाज घेऊन चालू लाग. बाज म्हणजे काय? ते एक अशी खाट असते, स्ट्रेचर त्याला म्हणतो. तर त्या एका छोट्या खाटेवरती तो लोळलेला होता, त्याला म्हणजे त्याच्यामध्ये तो झोपलेला होता. तर ती खाट्यामध्ये तो पडलेला होता, असं लोळून पडलेला होता. तर त्याला उठायला जमत नव्हतं. तर येशू ख्रिस्त काय म्हणतो, तू उठ, आपली खाट उचल, आपली बाज उचल आणि चाल. वचन, शब्द, त्यांनी शब्द दिला. तर वचन किती महत्त्वाचं आहे. म्हणून या विषयाला मी शीर्षक काय दिलं? वचन. वचन किती महत्त्वाचं आहे. वचन आणि पापाबद्दल आता मी थोड्या वेळाने तुम्हाला समजावून सांगतो की वचन किती महत्त्वाचं आहे. येशू ख्रिस्ताने काय दिलं? वचन. आणि येशू ख्रिस्त काय? परमेश्वराचं साक्षात जिवंत वचन आहे. आणि या वचनाच्या द्वारे हे सगळं अंतराळ, ही सगळी गॅलेक्सी, ही पृथ्वी, हे सगळे मनुष्य जाती तयार झालेली आहे वचनाच्या द्वारे. कारण की हेच वचन काय झालेलं आहे? देहधारी झालं होतं 2000 वर्षापूर्वी. आणि ते देहधारी वचन सांगतं की उठ, आपली खाट उचल आणि चालायला लाग. शेवटी काय लिहिलं इथं? 9वं वचन लिहिलं, लागलाच तो माणूस बरा झाला व आपली बाज उचलून चालू लागला. तो मनुष्य काय झाला? बरा झाला. त्याला बरं वाटायला लागलं. आणि त्यांनी काय केलं? आपली खाट उचलली, बाज उचलली आणि तो चालायला लागला. पहा, हे आहे विश्वास. विश्वासाच्या प्रती परमेश्वर सगळं काय आपल्यासाठी करतो, पण एक विश्वास ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. आणि हे त्यांनी करून दाखवलं. त्यांनी काय केलं? येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवला. आणि त्या विश्वासाच्या द्वारे काय केलं? त्याच्या विश्वासाने येशू ख्रिस्ताने त्याला बरं केलं, त्याला जीवनदान दिलं. 38 वर्ष त्रासामध्ये होतात. 38 वर्षांनी तो बरा झाला. त्यांनी किती वाट पाहिली असेल. आणि त्याची वाट शेवटी केव्हा संपली? साक्षात येशू ख्रिस्त त्याच्यासमोर प्रगट होतात आणि तेव्हा त्यांनी त्याला बरं केलं. तर 10वं वचन काय लिहिलं इथं? त्या दिवशी शब्बात होता. शब्बात म्हणजे असा दिवस आहे. शब्बाताचा अर्थ मी तुम्हाला सांगतो. ते हिब्रू भाषेमध्ये त्याला म्हटलेले शब्बात म्हणजे परमेश्वराने नेमलेला एक पवित्र दिवस. तसे दिवस तर सगळे पवित्र आहे, पण पवित्र शास्त्र बायबलमध्ये जुना करार उत्पत्तीमध्ये काय लिहिलेलं आहे की परमेश्वराने 6 दिवस कार्य केलं, श्रम केलं. 6 दिवस त्यांनी कार्य केलं आणि 7व्या दिवशी विश्राम केला. विश्राम केला म्हणजे काय? परमेश्वर का थकला नाही. परमेश्वराने तो दिवस निवडून दिला विश्रामाचा. तो श्रम त्या दिवशी विश्राम असेल, त्या दिवशी काही कार्य करायचं नाही. तो दिवस परमेश्वरासाठी द्यायचा आहे. तर त्याला म्हणतात शब्बात, त्याला म्हणतात पवित्र दिवस. आज लोक चर्चला जातात, कोणी शनिवारी जातं, कोणी रविवारी जातं, कोणी मंदिरामध्ये जातात, कोणी मंगळवारी जातं, कोणी बुधवारी जातं, कोणी गुरुवारी जातं. मुस्लिम जे लोक आहेत ते मस्जिदमध्ये जातात. ते शुक्रवारी त्यांचा तो एक दिवस आहे, त्याला जुम्म्याचा दिवस म्हणतात. तर हा जो शब्बाताचा दिवस आहे, हा परमेश्वराने नेमलेला हा एक पवित्र दिवस आहे. जो असा दिवस आहे की त्या दिवशी आपलं सर्व काय कामकाज सोडून परमेश्वराला आपल्याला तो दिवस द्यायचा आहे. त्याची स्तुती आराधना करण्यासाठी,
त्याच्या वचनाचं चिंतन मनन अध्ययन करण्यासाठी आणि आध्यात्मिक गोष्टी करण्यासाठी परमेश्वरांनी नेमलेला तो दिवस आहे, त्याला म्हणतात शब्बाताचा दिवस. त्या यहुदी लोकांना परमेश्वरांनी तो दिवस दिलेला होता आणि त्याच दिवशी येशू ख्रिस्ताने त्या पंगू व्यक्तीला बरं केलेलं होतं. तर इथं 10वं वचनमध्ये लिहिलं आहे की ह्यावरून यहुदी त्या बऱ्या झालेल्या माणसाला म्हणाले, आज शब्बात आहे, बाज उचलणे तुला योग्य नाही. आज काय शब्बात आहे, आज पवित्र दिवस आहे, तुला ही बाज घेऊन जाणं हे काय ठीक नाही, योग्य नाही. तर तो तर बरा झालेला आहे, त्याला बरं वाटायला लागलं आहे आणि ते पण शब्बाताच्या वेळेस बरा झालेलं, खूपच चांगलं कार्य केलं. तर परमेश्वराने जे काही नियमशास्त्र बनवलेले आहे ते आपल्या आत्मिक कल्याणासाठी बनवलं, पण तो नियमाच्या वरती आहे ना. नियम श्रेष्ठ आहे का परमेश्वर श्रेष्ठ आहे? तर ह्या गोष्टी समजून येतात की परमेश्वर आपल्यासाठी कसा आहे, परमेश्वर किती पवित्र आहे. तर 11वं वचन काय लिहिले, त्याने त्यांना उत्तर दिले, ज्याने मला बरे केले त्यानेच मला सांगितले की आपली बाज उचलून घेऊन चालू लाग. त्यांनी त्याला विचारले, आपली बाज उचलून चाल असे ज्याने तुला सांगितले तो माणूस कोण आहे? आता तो म्हणतो की त्यांना सांगितलं यहुदी लोकांना की मला ज्याने बरं केलेलं आहे त्याने मला सांगितलं की आपली बाज उचल आणि चालू लाग. तर यहुदी त्याला प्रश्न विचारायला लागले की हा मनुष्य कोण आहे की तुला असे ह्या गोष्टी करायला सांगतो, आणि ह्या मनुष्याचं तुम्ही ऐकलेलं हा कोण आहे, आम्हाला बघायचा हा कोण आहे मनुष्य. म्हणजे ते त्याला विचारलं, कोणी तुला असं सांगितलं या गोष्टी? तर 13वं वचन लिहिलेलं आहे, तो कोण आहे हे त्या बऱ्या झालेल्या माणसाला ठाऊक नव्हते, कारण त्या ठिकाणी लोकसमुदाय असल्यामुळे येशू निसटून गेला होता. तो कोण होता त्याला माहिती नव्हतं. तो परमेश्वरच होता, येशूच होता, पण त्याला त्याच्याबद्दल काय माहिती नव्हतं. तो त्याला काय म्हटला, महाराज. तो त्याला महाराज म्हटला होता, पण त्याला माहिती नव्हतं की हा येशू आहे, हा मसीहा आहे, हा पापांची क्षमा करणारा एक तारणकर्ता परमेश्वर आहे, हे त्याला माहिती नव्हतं. तो अज्ञान होता या गोष्टीसाठी. म्हणून तिथं काय झालं होतं, सगळे लोकसमुदाय, सगळे लोक तिथं जमा झाले होते. आता येशू ख्रिस्त त्या लोकांमध्ये उभा होता. आता येशू ख्रिस्त असं म्हणू शकला असता की मी याला बरं केलं, पण मी तुम्हाला खरं सांगू, परमेश्वराला लोकप्रियता आणि स्वतःची वावा करण्यामध्ये काही इंटरेस्ट नाही आहे. त्याला काय अशी रुची नाही आहे. येशू ख्रिस्त तिथं होता, सगळ्या लोकसमुदायामध्ये होता, सगळ्या गर्दीमध्ये तो होता, पण येशू ख्रिस्त कधी एक शब्दाने म्हटलेला नाही आहे की मी ह्याला बरं केलेलं आहे. कारण की येशू ख्रिस्तासाठी जे चमत्कार त्यांनी जे केलेले त्याच्यासाठी काहीच नाही आहे. म्हणजे तो त्या गोष्टीला जास्त महत्त्व देत नाही. सर्वात जास्त महत्त्व तो वचनांना देतो. वचन किती महत्त्वाचं आहे. तर येशू ख्रिस्ताने तिकडं असून सुद्धा काय केलं, तिथं तेवढं महत्त्व दिलं नाही. तो तिकडून निघून गेला. पुढे लिहिलेलं आहे, कारण त्या ठिकाणी लोकसमुदाय असल्यामुळे येशू निसटून गेला होता. म्हणजे त्या गर्दीतून तो निघून गेला. तो तिथं काय थांबला नाही, तो तिथून लगेच निघून गेला. 14वं वचन लिहिलं आहे, त्यानंतर तो मंदिरात येशूला भेटला, तेव्हा तो त्याला म्हणाला, पहा, तू बरा झाला आहेस, आतापासून पाप करू नको, करशील तर तुझे पूर्वीपेक्षा अधिक वाईट होईल. पहा, आता हा पापाचा विषय इथं आलेला आहे. बघा, हा एक संवेदनशील विषय आहे, पाप. येशू ख्रिस्त त्याला म्हणतो, मंदिरामध्ये त्याला म्हटलेलं आहे, परमेश्वराच्या भवनामध्ये, म्हणजे ते त्याचंच भवन आहे, ते त्याचंच मंदिर आहे. तर त्याच्याच भवनामध्ये परमेश्वराने त्याला सांगितलं, येशू ख्रिस्त त्याला म्हटला की पहा, बघ, तू बरा झालेला आहे, आता पुन्हा पाप करू नकोस, पुन्हा पाप करू नको. हे शब्द त्याला का म्हटले गेले? कारण की तो मनुष्य पापी होता. आणि माझ्या दृष्टिकोनातून जर बघितलं गेलं तर त्याने बरेच पाप केले असतील,
त्याच्यामुळे 38 वर्ष तो आजारपणामध्ये झुंज देत होता, आजारपणाशी लढत होता तो. मग येशू ख्रिस्त काय बोलला की तू पाप करू नको. जर तू पाप केलं तर पुन्हा परीक्षेमध्ये पडशील, पुन्हा तुला त्रास होईल. येशू ख्रिस्ताने चेतावणी त्याला दिली, परमेश्वराने त्याला सचित केले, सावध केले. काय म्हटलं त्याच्यामध्ये, आतापासून पाप करू नको, करशील तर तुझे पूर्वीपेक्षा अधिक वाईट होईल. जर तू पाप केलं तर पूर्वीपेक्षा अधिक वाईट होईल. तर तुला पाप नाही करायचं आहे. तुझ्या विश्वासाने मी तुला बरं केलेलं आहे, तर तुला आता पाप करायचे नाही. तुला परमेश्वराची आज्ञा मानायचं आहे, परमेश्वराच्या इच्छेनुसार चालायचं आहे आणि परमेश्वराच्या वचनात स्मरण करून त्याचं अनुसरण करायचं. ठीक आहे. तर 15 वचन इथं लिहिलं आहे, त्या माणसाने जाऊन यहुद्यांना सांगितले, ज्याने मला बरे केले तो येशू आहे. पहा, त्याने सगळ्या लोकांना सांगितले, सगळ्या यहुदी, तिथल्या नगराच्या सगळ्या यहुदी लोकांना सांगितले. बेथसेदा तळाजवळचे जो आजूबाजूचा जी जागा होती, तिथे जेवढे लोक होते त्या सगळ्या यहुदी लोकांना त्यांनी सांगितलं की मला येशूने बरं केलं आहे, मला येशूने चांगलं केलेलं आहे, मला ह्या आजारपणापासून मुक्त केलं आहे येशूने. तर इथं 15व्या वचनापर्यंत मी थांबतो आहे, कारण की अजून 3 वचनाचा जर अर्थ सांगितला तर मला अजून जास्त वेळ लागेल. तर काही वचनाचं जे अध्ययन होईल मी पुढच्या सिरीजमध्ये, पुढच्या पवित्रशास्त्र बायबलचं जे अध्ययन होईल, तर पुढच्या सिरीजमध्ये, पुढच्या भागामध्ये मी तुम्हाला समजावून सांगेन. तर इथं मी जरा थांबतो आहे. तर शेवटी काय झालं आहे, तर त्या पापी मनुष्याला येशू ख्रिस्ताने वाचवलं, त्याला बरं केलं. म्हणून जर आपल्या ठाई परमेश्वराचं वचन आहे तर आपल्याला पाप नाही करायचं. आपल्याला पाप नाही करायचं, आपल्याला परमेश्वराच्या वचनाच्या अनुसार चालायचं. कारण की परमेश्वर सर्वात जास्त महत्त्व त्याच्या वचनांना देतो आणि परमेश्वराचं वचन हे पवित्र आहे. मग शेवटी काय होतं, जेव्हा परमेश्वराचं वचन देहाच्या द्वारे येशू ख्रिस्ताच्या माध्यमातून प्रकट झालं, तेव्हा परमेश्वराने सांगितलं आहे की तुम्ही माझे आहात, तुम्ही या जगाचे नाही आहात. हे साक्षात कोण बोललं आहे? जिवंत प्रभू येशू ख्रिस्त म्हटलं आहे. जग तुमचं वैर करेल, तुमची नफरत करेल, तुम्हाला वाईट टाकतील, कारण की तुम्ही जगाचे नाही आहे. जर तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवला आहे तर तुम्ही माझे आहात. जर तुम्ही माझ्या आज्ञेवरती चालला तर तुम्ही माझे आहात. जर तुम्ही माझे आहात तर तुम्ही पित्याचे आहात. हे वचन कोणाचं आहे? जिवंत प्रभू येशू ख्रिस्ताचं आहे. तर शेवटी काय होतं आहे की प्रभू येशू ख्रिस्त हा सर्वशक्तिमान परमेश्वर आहे. प्रभू येशू ख्रिस्त हा आत्मिक परमपिता परमेश्वर आहे आणि त्याला सोडून दुसरा कोणी परमेश्वर नाही आहे. या जगात भारी विपत्तीतून, भारी संकटातून सोडवणारा फक्त एकच परमेश्वर आहे, तो आहे प्रभू येशू ख्रिस्त. कारण की त्याचं येणं फार जवळ आलेलं आहे. स्वर्गाचं राज्य हे फार जवळ आलेलं आहे. म्हणून आपल्या सर्व भावा बहिणींना येशूवरती विश्वास ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. आपल्याला ह्या गोष्टीसाठी प्रार्थना करायची. आपल्याला सगळ्यांना निवडण्याचा अधिकार दिलेला आहे. परमेश्वर कोणाला जबरदस्ती करत नाही. मी म्हणतो येशूवरती विश्वास ठेवा, पण तुमचं मन, तुमचं अंतःकरण, तुमचं हृदय परमेश्वराच्या प्रती काय आहे हे तुम्ही परखा. आत्मनिरीक्षण करा, प्रार्थना करा. परमेश्वर, तू माझ्याशी बोल, तू मला प्रगट कर. मला सांग की परमेश्वर तुझं खरं वचन काय, तुझं खरं स्वरूप काय, तू काय आहे आमच्या प्रती. तू आम्हाला तुझ्या इच्छेनुसार प्रगट करून दाखव. वेगवेगळ्या माध्यमाचा तू उपयोग करून
तुझं प्रगटीकरण तो आम्हाला दाखव. आणि नक्की परमेश्वर तुमची प्रार्थना अवश्य ऐकेल, कारण की त्याला आपली काळजी आहे, कारण की त्याला आपल्या सर्व गोष्टीचं स्मरण आहे. तो आपल्या विचारांना परततो, आपल्या इच्छांनाच तो जाणतो, कारण की तो कोण आहे. आपल्याला या गोष्टीचं स्मरण करायचं. तो कोण आहे हे प्रार्थनेच्या द्वारे तो तुम्हाला त्याच्या इच्छेनुसार सांगेल. आमेन.